अलिबाग वडकर मुख्य रस्ता सध्या अत्यंत खराब स्थितीत असून प्रवाशांना कंबरदुखी आणि अपघाताचा धोका दोन्ही वाढलेत। आधीच वाहतूक कोंडीमुळे हैराण असलेल्या नागरिकांना आता या रस्त्याने अधिक त्रासदायक रूप धारण केले। रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खोल खड्डे ही मुख्य समस्या ठरत असून वाहन चालकांना गाड्या चालवताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे। विशेषतः दुचाकीस्वार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे। पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढतोय। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या मार्गाचे तातडीने डागडुजी करून खड्डे बुजवले नाहीत तर भविष्यात मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागेल अशी चिंता स्थानिक नागरिक आणि वाहन चालक व्यक्त करीत आहेत। प्रशासनाने तातडीने पावले उचलून रस्ता सुस्थितीत आणावा अशी जोरदार मागणी केली जात आहे। खरं तर ही मोठी शोकांतिका आहे। आज गोरगरीब रोजीरोटीसाठी हा रस्त्याने प्रवास करतो। इथं समोर JSW आहे, बाजूला PNP फोर्ट आहे आणि रस्त्याची अवस्था आपण इतकी बघाल की 4 व्हीलर मध्ये सुद्धा कंबरनं मोडतंय। तर जे बिचारे रोजीरोटीसाठी जे बाईकवर जातात त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे। सगळ्यात महत्त्वाचं दुर्दैव हे आहे की हा रस्ता नक्की कोणाच्या मालकीचा आहे, हीच मोठी शोकांतिका आहे। आज सगळे इथून प्रवास करतात, पण दुर्दैवाने एक गोष्ट अशी आहे की रस्ता दुरुस्त करण्याचं कष्ट कोणीही घेत नाहीत। आज 2-2, 2.5, 3-3 फुटाचे खड्डे पडलेले आहेत। ह्या खड्ड्यात मागच्या वेळी एक बाईकवाला पडला, त्याची मिसेस पडली, अक्षरशः उचलायला इथं कोण नाही आहे। सगळ्यात दुर्दैव हे आहे की आज विकासाच्या पर्यटनाच्या भाषा अलिबागसाठी करतात, पण हा विषय रस्त्याचा विषय कोणी घेत नाहीत। हा रस्ता नक्की मालकीचा कोणाचा आहे किंवा कोणाच्या अखत्यारीत येतो हे PWD ला सुद्धा माहित नाही। हीच मोठी शोकांतिका आहे। समोर विकासाच्या श्रेय घेणारे किंवा विकासाचे बाता मारणारी JSW समोर आहे आणि JSWच्या समोर आपण पाहिलं तर 2-2 फुटांचे खड्डे आहेत। बाईकवाला कसा का जाणार आहे? एखाद्याचा जीव गेला तर ह्याच्यात जबाबदार कोण धरणार आहात? आम्ही आता तक्रार करणार आहोत परत की ह्याच्यात PWDचे ह्याच्यात जर झालं तर PWDच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा। जर तुमच्या अखत्यारीत रस्ता येत नसेल तर तुम्ही प्रेस नोट लावून सरळ स्पष्ट करा की रस्ता ह्याच्या मालकीचा येतो। पण सगळ्यात महत्वाचं की आता आखेच्या अंत आता गणपती येणार आहेत, जवळ गणपती जवळ आले, चाकरमानी गावी येणार आहेत, कोकणातला जायला हा सुद्धा एक रस्ता आहे। तर हा रस्ता जो आहे या रस्त्याला तात्काळ दुरुस्त करून हा सिमेंटचा रस्ता करावा, ही माझी प्रवासी म्हणून, एक वकील म्हणून नव्हे तर एक प्रवासी म्हणून माझी एक मागणी आहे। अलिबाग पेण रस्ता अत्यंत खराब झालेला आहे। आपण जो एस्पेशली धरमतरचा जो पट्टा आहे, धरमतर ब्रिजच्या पलीकडची बाजू आणि ही बाजू, दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडलेले आहेत। अत्यंत जिकिरीने माणसं ड्रायव्हिंग करतायत आणि ऍक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे, कारण गाडी पूर्णप्रमाणे कुठला पाणी भरलेला असतात खड्डे, त्यामुळे समजत पण नाही का कशी गाडी ड्रायव्हिंग करायची। आणि आत्ताच एक ॲम्ब्युलन्स पण गेली, त्याच्यामधनं सिरियस पेशंट ये जा करतात, त्यांना किती त्याचा त्रास होत असेल याचा विचार करायला पाहिजे। शासनाने यावर गंभीर दखल घेतली पाहिजे आणि रस्ते दुरुस्त करून घेतले पाहिजे अशी माझी शासनाला कळकळीची विनंती आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।